गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गुरु साक्षात परब्रह्म ही संकल्पना पाहतो आहोत. ही संकल्पना जितकी जास्त सखोलतेने पाहता येईल तेवढा पाहण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. गुरु आणि शिष्य ज्या आध्यात्मिक जगतामध्ये आपल्या अनुभवाने संपन्न होतात त्या आध्यात्मिक जगताचे अनेक पैलू या निमित्ताने आपल्यासमोर येत आहेत. केवळ आपण गुरूंची दीक्षा घेतली, त्यांच्याकडनं गुरुमंत्र मिळाला की आध्यात्मिक जीवन आपण पूर्णपणे समजून घेऊ शकलो असं होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला सातत्याने अभ्यास करावा लागतो, प्रयत्न करावा लागतो. जसं आपण शिक्षण घेण्याकरता लहानपणापासून शाळेत जातो, शाळेचे काही वर्ष सातत्याने आपण अभ्यास करतो, एक एक अवस्था पुढे पुढे आपण सरकतो आणि आपलं ज्ञान जास्तीत जास्त वाढवतो. शालेय जीवन संपल्यानंतर विद्यालयीन महाविद्यालयीन शिक्षण आपण घेतो आणि एका विशिष्ट अवस्थेपर्यंत येतो की ज्या अवस्थेमध्ये जे ज्ञान आपण प्राप्त केलेलं आहे त्या ज्ञानाचा उपयोग आपण आपलं जीवन उत्तम पद्धतीने जगू शकू. जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याची, संपन्न अवस्थेमध्ये जगण्याची कला आपल्याला शिक्षणातून साध्य होते. हे जसं आहे तसं आध्यात्मिक जीवनामध्ये देखील त्याच्या एक एक अवस्था जशा जशा आपण पार करू आणि पुढे पुढे आपली वाटचाल होत जाईल त्या पद्धतीने हे आत्मिक जीवन जास्तीत जास्त परिपूर्ण पद्धतीने कसं जगायचं, आपलं व्यक्तिगत अस्तित्व लोप पावून ते जे विश्वात्मक ब्रह्मस्वरूप असणारं अस्तित्व आहे त्याच्यापर्यंत स्वतःला कसं न्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण स्वतःला कसं समर्पित करायचं, हा या आध्यात्मिक जीवनातला शिक्षणाचा भाग आहे. म्हणून शिष्याला गुरूंच्या मार्गदर्शनाने कायम अभ्यास करावाच लागतो. जसं शालेय जीवनामध्ये मुलं अभ्यास करताना वाचन करतात, लिखाण करतात, प्रश्नपत्रिका सोडवतात, शिकवलेल्या गोष्टींचं स्मरण करतात, चिंतन करतात, ज्या कन्सेप्ट असतात त्या समजून घेतात, तसंच आध्यात्मिक जीवनामध्ये देखील असतं. आध्यात्मिक जीवनामध्ये देखील आपल्याला या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. आपलं वाचनही चांगलं असायला हवं, वाचन झाल्यानंतर त्यावर चिंतनही करावं, ज्या गोष्टी कळल्या नाहीत त्या आपल्या सद्गुरूंकडनं समजून घ्याव्यात. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्या संकल्पना आहेत त्यांचे बारकावे नीटपणाने अभ्यासावेत, ते आत्मसात करावेत आणि स्वतःला हळूहळू सिद्ध करत जावं. म्हणून आध्यात्मिक क्षेत्राची जी वाटचाल असते ती प्रदीर्घ चालणारी प्रक्रिया आहे. ती 1 आणि 2 वर्षामध्ये आपल्याला साध्य होत नाही. अनेक वर्ष सातत्याने चिकाटीने तो अभ्यास आपण जसा जसा करत जाऊ तशी तशी एक एक अवस्था आपल्याला साध्य होते. मग ज्या वेळेला शिष्याला गुरूंकडनं दीक्षा मिळते आणि गुरूंशी एक आंतरिक नातं त्याचं तयार व्हायला लागतं. गुरूंनी तर त्याला तो जसा आहे तसं स्वीकारलेलंच असतं. त्याच्यामध्ये गुण असतात, दोष असतात, वेगवेगळे भाव असतात, स्वतःविषयीच्या कल्पना असतात, या विश्वाविषयीच्या अनेक कल्पना असतात, भ्रम असतात. त्या सगळ्यांसहित गुरु आपल्या शिष्याला स्वीकारतात. पण शिष्याची अवस्था मात्र थोडीशी विचलित असते, अस्वस्थ असते, अस्थिर असते. त्याला साध्य बरंच काही करायचं असतं, पण सुरुवात कशी करावी, कुठून करावी, आपल्या गुरूंशी
जे नातं आपलं प्रस्थापित झालं आहे त्याला कुठल्या भावनेने आपण परिपुष्ट करावं हा प्रश्न त्याच्यापुढे असतो. अगदी सुरुवातीला शिष्याच्या मनामध्ये हा गोंधळ कायम असतो की आपण गुरूंना कशा पद्धतीने पाहावं. आपण आपल्या गुरूंना एक प्रेमळ करुणामयी पित्याच्या रूपामध्ये पाहावं, त्यांच्या जवळ जावं आणि त्यांच्याकडून प्रेम आणि सुरक्षितता प्राप्त करावी असा भाव काही वेळेला मनामध्ये निर्माण होतो. तर काही वेळेला शिष्याला असं वाटतं की त्यांच्याशी एखाद्या प्रेमळ मित्राप्रमाणे आपण वागावं आणि आपल्या अंतर्मनामध्ये असणारी सगळी रहस्य जे आपण आत्तापर्यंत कोणालाही सांगितली नाहीत त्याचं उद्घाटन गुरूंच्या समोर करावं. आपल्या मनामध्ये जे काही येईल, विचार येतील, शंका येतील, जे जे आपल्याला वाटेल त्या प्रत्येक गोष्टी त्यांच्यासमोर प्रकट कराव्या. आपल्या विचारांचं आदानप्रदान त्यांच्याशी आपण करावं. म्हणजे कधी आपण त्यांना मित्राच्या रूपामध्ये तर कधी गुरूंच्या रूपामध्ये, पित्याच्या रूपामध्ये पाहण्याचा प्रयत्न शिष्याकडून होतो. आणि मग नेमका कुठल्या भावनेने आपण त्यांच्याशी आपलं नातं दृढ करावं याच्यामध्ये थोडासा गोंधळ होत असतो. शिष्य जो आहे तो गुरूंना कायम आनंद स्वरूपामध्ये पाहतो आणि मग त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्याशी तादात्म्याचा अनुभव घेऊन सुखद असा संबंध प्रस्थापित करू इच्छितो. त्याला काही प्रमाणामध्ये गुरूंची ओळख पटलेली असते. म्हणजे गुरूंचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्यांच्यामध्ये असणारं सगळं सामर्थ्य हे जरी त्याला कळत नसलं तरी एवढं मात्र नक्की कळतं की आपल्या सद्गुरूंकडे अद्भुत असं शक्ती सामर्थ्य आहे. आत्मज्ञान देऊ शकण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि ते आपल्याला प्राप्त करायचं आहे. म्हणून गुरूंशी आपण आपलं नातं जास्तीत जास्त दृढ केलं पाहिजे. पण या प्रक्रियेमध्ये त्याच्या मनामध्ये जे विचार असतात, वेगवेगळ्या भावना असतात, त्यांचं नीट सुसंगत असं प्रकटीकरण त्याला करता येत नाही. कारण त्याच्या भावनांचा झालेला गोंधळ हे महत्त्वाचं कारण असतं. त्यांच्याशी कसं वागायचं, कसं वागायचं नाही, कुठले भाव व्यक्त करायचे, कुठले भाव व्यक्त केलेले त्यांना चालणार नाहीत, आवडणार नाहीत, त्यात आपल्याला फारसं काही ज्ञान नाही आणि ते आपल्याकडे कुठल्या दृष्टीने पाहतील, ते आपला कसा विचार करतील, असे बरेचसे गोंधळ शिष्याच्या मनामध्ये असतात. एका सच्च्या शिष्यासाठी गुरूंमध्ये तो संपूर्ण अनुभवमय असं जगत पाहत असतो. हा जरी गोंधळ त्याच्या मनामध्ये असला तरी त्याच्या दृष्टीने आपले गुरु जे आहेत त्यांच्यामध्ये त्याचं सगळं विश्व सामावलेलं असतं. काही वेळेला तो त्यांच्याकडे माता म्हणून पाहतो, कधी पिता म्हणून, कधी बंधू म्हणून, कधी सखा म्हणून. त्या व्यतिरिक्त आजूबाजूला जे काही जगत त्याला दिसतं ते देखील आपल्या गुरूंमध्ये सामावलेलं आहे असंही त्याला वाटायला लागतं. म्हणून असं म्हटलं जातं की आपण गुरूंकडे ज्या दृष्टीने पाहतो, ज्या दृष्टीने आपल्याला त्यांचं आकलन होतं, त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपल्याला त्यांच्यामध्ये निश्चितपणाने येतो. जर आपण आपल्या गुरूंना असीम, अनंत, शाश्वत अनुभवाच्या रूपामध्ये पाहत असू तर ते आपल्यासाठी तसेच असतात. याच्यामध्ये ही गोष्ट आपल्या लक्षात येते की गुरु स्वतःचं जे स्वरूप आहे ते व्यक्त करत नाहीत. शिष्य त्यांच्याकडे कुठल्या भावनेने पाहतो त्याच्यावरून त्याला त्या पद्धतीचा अनुभव येतो. की जसं गुरूंना जर आपण असीम, अनंत, शाश्वत अनुभवाच्या रूपामध्ये जर बघायला लागलो तर आपल्याला आपले गुरु त्याच पद्धतीने दिसतात, त्याच पद्धतीने अनुभवायला येतात.
मग या ठिकाणी हा आपल्या मनाचा भ्रम असतो का, कल्पना असते का, तर निश्चितपणाने नाही. याला कल्पना म्हणता येत नाही. कल्पना का म्हणता येत नाही? कारण तशा प्रकारचे अनुभव प्रत्यक्ष शिष्याला यायला लागतात. शिष्याला गुरूंच्या संदर्भामध्ये तो जे काही भाव ठेवेल त्या पद्धतीचे अनुभव अनुभवायला येतात आणि त्याच्यावरनं त्याच्या लक्षात येतं की आपले गुरु नेमके काय आहेत आणि कसे आहेत. आपले गुरु कसे आहेत हे दुसऱ्यांनी आपल्याला सांगण्याची आवश्यकता नसते. आपण आपल्या विशुद्ध अशा दृष्टीने त्यांना बघण्याचा प्रयत्न करायचा असतो. आणि आपण जर आपल्या गुरूंना सामान्य माणूस मानत असू तर त्यांच्यामध्ये असणारं जे देवत्व आहे, अफाट असं सामर्थ्य आहे, त्याचं दर्शन आपल्याला कधीच घडत नाही. कारण आपली भावनाच तशी नसते. आपल्या भावनेचं उदात्तीकरण होत नाही. कुठलीही भावना ही सुरुवातीला मूल स्वरूपामध्ये असते. हळूहळू ती भावना प्रकट होत जाते आणि ती उदात्ततेकडे आपल्याला न्यावी लागते. तेव्हा आपल्याला त्या उदात्त अशा गोष्टींचं दर्शन घडायला लागतं. जसं लहान मूल असतं बघा. लहान मूल जन्माला आल्यानंतर त्याचं विश्व केवढं असतं? अगदी छोटं असतं. त्याचे आई वडील आणि त्याचं परिवार कुटुंब हेच त्याचं विश्व असतं. मग जीवनभर आपण त्याला तेवढ्याच विश्वामध्ये ठेवतो का? नाही. ते मूल हळूहळू चालायला लागलं की आपण त्याला घराच्या बाहेर घेऊन जातो. आणखीन ते मोठं झालं की आपण त्याला आणखीन बाहेर नेतो, गल्लीच्या बाहेर नेतो, त्याला बरोबर घेऊन फिरतो. मग त्याला संपूर्ण गावात घेऊन फिरतो, गावाच्या बाहेर आपण त्याला घेऊन जातो. आणि जसं जसं ते मूल मोठं होतं आणि हे सगळं विश्व पाहायला लागतं तसं तसं त्याचे जे भाव असतात ते हळूहळू विकसित व्हायला लागतात. नंतर देशाच्या पातळीवर परदेशामध्येही देखील ही मुलं जातात आणि मग त्यांना कळतं की आपलं विश्व केवढं मोठं आहे. हे व्यावहारिक उदाहरण आहे. हे जसं आहे तसंच आत्मिक स्वरूपाचं जे विश्व आहे ते देखील आहे. शिष्याने कायम संकुचित भाव आपल्या मनामध्ये ठेवला आपल्या सद्गुरूंविषयी की आपले सद्गुरू एकांगी आहेत, आपले सद्गुरू असेच आहेत, तसेच आहेत, ते सामान्य आहेत, त्यांच्यामध्ये काही फार सामर्थ्य नाही किंवा त्यांच्याकडे सर्व प्रकारचं ज्ञान नाही. असे संकुचित भाव जर शिष्याच्या मनामध्ये असतील तर त्याला आपल्या गुरूंमध्ये त्या उदात्त भावांचं दर्शन होत नाही. म्हणजे इथे शिष्याला स्वतःचे भाव बदलावे लागतात आणि ते भाव त्याला कोणी सांगून ते बदलत नाही. गुरूंच्या सानिध्यामध्ये राहत असताना, त्यांच्याबरोबर वागत असताना गुरूंचं निरीक्षण त्याने करायला हवं. गुरूंचं निरीक्षण करता करता त्याला गुरूंमध्ये असणारं अद्भुत तत्व जे आहे ते अनुभवायला येतं. कारण गुरु हे स्वतः अत्यंत उज्ज्वल असतात, विशुद्ध असतात आणि दैदिप्यमान असा तो खरा आत्मा असतो. कुठलीही संकुचित वृत्ती गुरूंना बांधून ठेवू शकत नाही. आणि म्हणूनच आपण आपल्या गुरूंमध्ये जे काही पाहतो ते त्या शिष्याच्या व्यक्तिमत्वाचं प्रक्षेपण असतं. जसं आरशामध्ये आपण आपलं प्रतिबिंब पाहतो. आपण आरशामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहत असताना स्वतःला जर आपण सुंदर समजत असू तर आपल्याला आपलं प्रतिबिंब सुंदर जाणवतं. आपल्या बघण्यावर आणि आपल्या मनातल्या भावावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आपलं मन संकुचित वृत्तीतून, संकुचित भावनेतून
जसं जसं मुक्त होईल आणि ते विस्तारायला लागेल, व्यापक व्हायला लागेल, उदात्त व्हायला लागेल, तसे तसे आपले भाव देखील बदलतात. आणि हे भाव गुरूंच्या व्यक्तिमत्वाकडे पाहून आपल्या अंतर्यामी त्या पद्धतीचा अनुभव आपल्याला करून देतात. म्हणून गुरूंच्या भौतिक शरीराच्या अस्तित्वामुळे काही वेळेला या शिष्याच्या मनामध्ये भ्रम निर्माण होतो आणि मग त्यांच्याशी आपण कशा पद्धतीचा संबंध प्रस्थापित करायचा हे कळत नाही. म्हणजे एक क्षणभर जर समजा असं आपण समजलं की माझे गुरु परमात्मा स्वरूप आहेत, माझे गुरु शिवस्वरूप आहेत, पूर्ण शुद्ध आहेत, पूर्ण पवित्र आहेत, त्यांच्याकडे सर्व प्रकारचं सामर्थ्य आहे, सर्व प्रकारचं ज्ञान आहे, हे सगळं आहे, पण मी त्यांच्याजवळ कशा पद्धतीने जाऊ, मला या सगळ्या गोष्टी आत्मसात करायच्या आहेत, तर कुठल्या भावनेने मी त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करू, हा प्रश्न शिष्याला नेहमी पडतो. आपल्या मनातल्या ज्या भावना असतात त्या आणि आपल्या शक्तीला गुरूंच्या दिशेने प्रवाहित करण्यासाठी या शिष्याच्या ही जी काही अडचण आहे की कुठल्या भावनेने आपण गुरूंशी एकाग्र व्हावं, तादात्म्य पावावं, त्याचं उत्तर शास्त्रामध्ये दिलेलं आहे. आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये 4 भाव यासाठी सांगितलेले आहेत की त्या 4 भावांचा आपण विचार करावा. गुरु आणि शिष्य यांच्यामधला जो संबंध असतो त्याचा मुख्य आधार हा भक्ती आहे. भक्तीशिवाय आपण आपल्या गुरूंशी कुठल्याही प्रकारचा संबंध पूर्णपणे प्रस्थापित करू शकत नाही. शिष्याच्या मनामध्ये गुरूंविषयी भक्ती नसेल, प्रेम नसेल, आदर नसेल, आत्मीयता नसेल, आपलेपणा नसेल, तर तो गुरूंपासून मैलोगंती लांब राहतो. जे गुरूंची जरी इच्छा असली पण शिष्याकडनं जर त्या पद्धतीचा प्रतिसाद नसेल तर मात्र तो गुरूंच्या जवळ कधीही येऊ शकत नाही. म्हणून गुरूंप्रती भक्ती उत्पन्न करण्याकरता किंवा तिला यथार्थ रूप देण्याकरता शिष्य शास्त्राने सांगितलेल्या 4 भावांपैकी कुठल्याही एका भावाचं अनुसरण करू शकतो. 4 भाव शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत की या 4 भावांपैकी कुठलाही एक भाव शिष्याने अंगीकारावा आणि त्या भावाने परिपूर्ण होऊन गुरूंशी आपला संबंध प्रस्थापित करावा, आपलं नातं दृढतर करत जावं. आता हे जे 4 भाव आहेत हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्या परिवारामध्ये जे नातेसंबंध असतात त्याच्यातलेच हे भाव आहेत. हे काही वेगळे भाव नाहीत. त्यामुळे या भावांशी आपला अत्यंत जवळचा आणि दररोजचा असा संबंध असतो. आता हे 4 भाव कोणते आहेत की जे भाव आपल्याला गुरूंशी एकरूप करू शकतात, तादात्म्य पाहू शकतात. गुरूंकडनं आपल्याला जे मिळवायचं आहे ते त्या भावांच्या माध्यमातून आपण मिळवू शकतो. हे जे 4 भाव आहेत त्यांचा आपण विचार करूया. त्यातला पहिला भाव आहे दास्य भाव. आता दास म्हटलं की सेवकाचा भाव त्या ठिकाणी येतो. शिष्य हा एक निष्ठावान आज्ञाकारी सेवक आहे आणि गुरु हे त्याचे स्वामी आहेत. हा भाव याच्यामध्ये प्रधान असतो की शिष्याने स्वतःला निष्ठावान आज्ञाकारी सेवक समजलं पाहिजे. निष्ठावान म्हणजे त्याची निष्ठा कुठल्याही क्षणी गुरूंवरनं हलता कामा नये. गुरूंनी कितीही त्याची परीक्षा बघितली, कितीही वाईट प्रसंग त्याच्यावर आला तरीसुद्धा आपल्या
गुरूंपासून तो एक क्षणभर ढळता कामा नये. त्याच्या मनामध्ये गुरूंविषयी कधीही विकल्प येता कामा नये. त्याला म्हणतात निष्ठा. आणि दुसरा भाव आहे आज्ञा. गुरूंची आज्ञा प्रमाण. गुरूंनी सांगितलं अमुक एक गोष्ट की ती त्यावेळेला त्याच पद्धतीने झाली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलाही विकल्प मनामध्ये येता कामा नये. असा जो भाव असतो त्याला दास्यभाव असं म्हटलं जातं. समर्पित सेवकाचा एक उद्देश असतो की तो म्हणजे आपल्या स्वामींनी दिलेलं कार्य पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. काहीही झालं तरी माझ्या स्वामींनी ज्यांच्या ठिकाणी मी समर्पित आहे त्यांचं जे उद्दिष्ट आहे, त्यांना जे काही कार्य करायचं आहे, त्यांना ज्या गोष्टी हव्या आहेत त्या साध्य करण्यासाठी मी अतोनात प्रयत्न करेल, शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करेल, निष्ठेने प्रयत्न करेल असा भाव मनामध्ये निर्माण करावा लागतो. त्यावेळी शिष्य असा विचार करत नाही की मी गुरूंची अनेक वर्ष सेवा करतो आहे पण मला त्याच्या बदल्यामध्ये गुरूंकडनं काय मिळणार आहे. म्हणजे गुरूंची जी सेवा शिष्याकडनं होते ती निरपेक्ष बुद्धीने होते. त्याच्यामध्ये कुठलीही अपेक्षा नसते. असा निरपेक्ष भाव ठेवून गुरुसेवा हे माझं कर्तव्य आहे यासाठी मात्र त्याला सतर्क राहावं लागतं. गुरूंकडनं मला हे मिळेल ती मिळेल म्हणून मी त्यांची सेवा करतो आहे असा जर भाव असेल तर ती निष्काम सेवा होणार नाही. गुरुसेवा हे माझ्या जीवनाचं ध्येय आहे. त्याच्यातनं मला काही मिळो नाही तर न मिळो, गुरूंनी माझ्यावर प्रेम करो नाही तर न करो, मी माझी एकनिष्ठ सेवा त्यांच्या चरणी कायम अर्पण करेल. आणि या सेवक भावाचं उदाहरण आपल्याला अनेक ग्रंथांमध्ये तर पाहायला मिळतंच. रामायणामध्ये विशेषत्वाने दिसतं. 2 व्यक्ती रामायणामध्ये आपल्याला अशा दिसतात की ज्यांनी भगवान श्रीरामांच्या प्रती हा सेवक भाव जीवनभर सांभाळला. एक आहे श्रीरामांचे बंधू लक्ष्मण आणि दुसरे आहे श्रीरामांचे परमभक्त हनुमान. लक्ष्मणाने कधीही आपल्या जीवनातल्या सुखाचा दुःखाचा विचार केला नाही. अत्यंतिक प्रेम, अत्यंतिक भक्ती रामाविषयी लक्ष्मणाने आचरणात आणून दाखवली. लक्ष्मणाचं नाव हे खरं तर भगवान श्रीरामांचे जे भक्त आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असायला हवं. भगवंताच्या बाह्य प्राण असे लक्ष्मण होते. एक क्षण सुद्धा त्यांनी रामाच्या सेवेतून स्वतःला दूर केलं नाही. कधीच नाही, जीवनभर नाही. आणि त्या बदल्यामध्ये त्यांनी कुठलीही अपेक्षा देखील केली नाही की मी रामाची सेवा करतो आहे, अनन्य भावाने सेवा करतोय आणि त्या बदल्यात मला रामांकडनं हे मिळेल नाही. आणि तसंच उदाहरण आपल्याला बजरंगबली हनुमंतांचं दिसतं. भगवान श्रीरामांच्या प्रती मला जे जे करता येईल ते सगळं मी करणार, ते माझं कर्तव्यच आहे. माझ्यामध्ये ते काम करण्याचं सामर्थ्य आहे की नाही हे मी पाहणार नाही. माझ्या सद्गुरूंची, माझ्या स्वामींची इच्छा आहे ना की हे कार्य मी केलं पाहिजे, त्यावेळेला मी बाकीचा कुठलाही विचार न करता केवळ त्या कामाच्या परिपूर्णतेकरता झटलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. आणि तो प्रयत्न जसा जसा व्हायला लागतो तसं तसं त्या शिष्याच्या अंगी गुरूंकडनं सामर्थ्य यायला लागतं. हनुमंताचं उदाहरण आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला समुद्र पार करून, समुद्राचं लंघन करून
लंकेमध्ये भगवती सीतेच्या शोधार्थ जायचं होतं, त्यावेळेला सगळे तिथे शांत बसले. एवढा मोठा समुद्र कसा ओलांडणार, कोण ओलांडणार हे कोणालाच कळेना. त्यावेळेला जांबुवंतांनी हनुमंतांना त्यांच्या सामर्थ्याची कल्पना दिली आणि हे कार्य भगवंतांना तुझ्याकडनं करून घ्यायचं आहे, तू सिद्ध हो कार्य करायला, ते तुला शक्ती नक्की देतील. आणि तसंच घडलं. हनुमंतांनी विचार केला, सगळी निराशा झटकून टाकली, भगवंताचं नामस्मरण केलं आणि मग जी उडी मारली ती थेट ते लंकेमध्ये जाऊन पोहोचले. एवढंच नाही तर लंकेमध्ये जो प्रताप त्यांनी करून दाखवला, त्याच्यासाठी त्यांना जे सामर्थ्य मिळालं ते आपल्या अंगीचं नाही, हे त्यांनी मनामध्ये ठेवलं होतं. हे सगळं सामर्थ्य आपल्या अंगी आत्ता जे आलं आहे ते प्रभू रामचंद्रांकडनं मिळालं आहे. आपण काय करू शकतो? आपण काहीही करू शकत नाही जर त्यांची शक्ती आपल्या मागे नसेल तर. तर अशा पद्धतीने हा जो दास्य भाव आहे, हा दास्य भाव शिष्याने आपल्या अंगी आणावा आणि गुरूंच्या कार्यामागील कार्यासाठी सातत्याने झटावं. आपल्या अंगी काय आहे आणि काय नाही याचा विचार न करता केवळ गुरूंची इच्छा पूर्ण करण्याकरता आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. हा भाव शिष्याच्या मनामध्ये कायम असावा. हा सेवक शिष्य गुरूंच्या कार्यामागील प्रयोजनाविषयी मनामध्ये कुठल्याही विकल्प शंका न आणता गुरूंच्या कार्यासाठी तत्पर असतो किंवा त्यांनी तत्पर राहावं. की मला गुरूंनी काम सांगितलं आहे, ते कसं होणार, काय होणार, मग मला कोण सहकार्य करणार, मग ते होईल की नाही होणार, मग मी एकटा कसं करणार, असं कुठल्याही शंका त्याने मनामध्ये न आणता गुरूंनी सांगितलं की अमुक एक कार्य मला करायचं आहे आणि ते तू करणार आहेस असं म्हटल्याबरोबर त्या कामासाठी कार्यासाठी त्यांनी सिद्ध व्हावं. याचं आणखीन एक उदाहरण सांगते. समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्य कल्याण स्वामी दोघंही आत्ता जो आपला सज्जनगड आहे त्या गडावरनं फेरफटका मारत होते आणि काही शिष्यमंडळी देखील त्यांच्याबरोबर होते. त्या डोंगरावरनं फेरफटका मारत असताना अचानक वारं आलं आणि त्या वाऱ्याने समर्थ रामदास स्वामींची छाटी उडाली. ती छाटी उडाल्याबरोबर समर्थांनी कल्याण छाटी असं म्हटल्याबरोबर कल्याण स्वामींनी ती छाटी धरण्याकरता डोंगरावरनं उडी मारली. खाली दरी होती, त्यांनी एका क्षणाचाही विलंब लावला नाही, विचार केला नाही की आता ही छाटी मी धरायला धावलो आहे, माझं काय होणार. दरीमध्ये पडल्यानंतर माणसाचा मृत्यू होतो, आपलं काय होणार, कसं होणार. ते असं म्हटले नाही समर्थांना की जाऊ द्या मी तुम्हाला दुसरी छाटी आणून देतो. छाटी म्हटल्याबरोबर कल्याण स्वामींनी उडी मारली आणि छाटी धरली. त्याच वेळेला त्यांना असा अनुभव आला की ते खाली पडत असताना त्यांच्या खाली स्वामी समर्थ उभे राहिले आणि दोन्ही हातामध्ये त्यांना अलगद झेललं आणि त्यांना बाहेर काढलं. हे आहे गुरूंच्या अंगी असणारं अफाट सामर्थ्य. हे तेव्हाच व्यक्त होतं ज्यावेळेला ते शिष्याची परीक्षा पाहतात आणि याची कल्पना, याची प्रचिती शिष्याला त्यावेळेला येते ज्यावेळेला तो परीक्षेसाठी उभा राहतो, त्याशिवाय नाही. आज या ठिकाणी थांबूया. याचे पुढचे भाव की ज्या भावनेने आपण गुरूंशी एकरूप होऊ शकतो ते आपण पुढच्या भागात पाहूया. श्री गुरुदेवाय नमः.